आज आलो होतो शालीमार हॉटेल राजगुरुनगर येथे त्यांचं रेस्टॉरंट आणि त्याचबरोबर मागच्या साईडला बँक्वेट्स वगैरे पण काम चालू आहे. सो त्या संदर्भात मग त्यांनी व्हिजिट बुक केली होती. मग गेल्यानंतर बँक्वेटकडे गेलो आणि बाकी सगळं काही प्लॅनअप करायला घेतलं. मेन्यू कसे असले पाहिजे, त्याचं बँक्वेटचं प्राइसिंग कसं असलं पाहिजे, काय काय छोट्या छोट्या गोष्टी तिथं लागतात, कारण आपण स्वतः बँक्वेटमध्ये काम करतोय, याच्या आधी केलेत आणि पुढे करणार आहे, तर त्या हिशोबाने आपल्याकडे प्लॅनिंग होतं काय काय कसं केलं पाहिजे. सो डेकोरेशन वगैरे, केटरिंग कशा प्रकारे असलं पाहिजे, त्याचे प्राइसिंग कशा प्रकारे असले पाहिजे, स्लॉट बुकिंग कशी केली पाहिजे, मल्टिपल बुकिंग्स कशा आपण कव्हर करू शकतो. काही आपण त्यांना जे त्या इनफ स्पेस तिथं काही ठिकाणी अवेलेबल नव्हती, मग तिथं त्यांना आपण सजेस्ट केलं थोडं स्पेसिंग वाढवायला वगैरे. त्याचबरोबर काही स्पेसमध्ये आपण त्यांना सजेस्ट केलं की ओपन लॉन्च, छोटे छोटे लॉन्च करून मल्टिपल इव्हेंट्स कशा प्रकारे आपण कव्हर करू शकतो. रूम बुकिंग कशा प्रकारे आपली वाढेल, रूममध्ये काय काय सर्व्हिसेस दिल्या पाहिजे, काय काय गोष्टी असल्या पाहिजे, चेकआउटच्या टायमाला काय काय चेक केलं पाहिजे, इथपासून बारीक बारीक सगळ्या गोष्टी त्यांच्या आपण कव्हर केल्या. त्याचबरोबर पुढच्या साईडला रेस्टॉरंट आहे, ते खूप फॉर्मला आहे. तुम्हालाही माहिती, तुम्ही तिथून कधी जात असाल तर संध्याकाळच्या टायमाला हाऊसफुल म्हणजे हाऊसफुलच चालतं, काही विषयच नाही. मग त्याच पद्धतीत त्याचं अजून कसं प्लॅनअप करू शकतो, त्याचं रिडेव्हलपमेंटचं प्लॅन आम्ही प्लॅनअप करतोय. सो त्या हिशोबाने मग सगळ्या गोष्टींवरती बारीक बारीक डिटेल चर्चा झाली आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.